चौकशीमध्ये काय महत्त्वाचं कागदपत्रे देण्यात आलेली आहेत आणि कुठली तारीख काढली? आता एन्फोर्समेंट डायरेक्टरने समन्स पाठवल्यामुळे साहेब समन्सच्या अनुषंगाने सगळे डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट केलेले आहेत आणि जमिनीच्या व्यवहाराबाबत आणि क्लबच्या व्यवहाराबाबत सगळ्या गोष्टींची विचारपूस करण्यात आली. सगळ्या बाबतीत आम्ही स्टेटमेंट साहेबांनी बरोबर दिलेले आहेत. सगळे डॉक्युमेंट आम्ही सबमिट केलेले आहेत. त्या हिशोबाने जो काही ECR रजिस्टर झालेला आहे त्या ECR मधले ज्या लूप होल्स आणि ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी काय प्रेशराईज करून रजिस्टर करण्यात आल्या त्याची सगळ्याची पूर्तता साहेबांनी आता केलेली आहे आणि आम्ही ईडीच्या सगळ्या प्रश्नांना संपूर्ण उत्तर दिलेली आहेत. आणि याच्यानंतर आम्ही ज्या वेळेला ईडी आम्हाला बोलवेल त्यावेळेला आम्ही ड्युटी बाउंड आहोत की ईडीच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांची कंप्लायन्स करण्यासाठी वी आर ड्युटी बाउंड फॉर दॅट. त्यांनी 2001 पासून 2021 पर्यंत रेकॉर्ड मागितलं होतं. त्याप्रमाणे जेवढं रेकॉर्ड होतं ते आम्ही सबमिट केलेलं आहे आणि त्याची आम्ही पूर्तता केलेली आहे. कुठची काही ईडीने तारीख दिलेली आहे का? नाही, ईडी ज्या वेळेला आम्हाला ऑफिसर्स बोलवतील त्यावेळेला आम्ही येऊ आणि आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीच्या अटेंडन्स कंप्लीट करून त्या हिशोबाने सगळ्या गोष्टीची पूर्तता करू. Ravindra Vaikar was questioned today for more than 8 hours. What was the process of questioning? What actually unfolded in the before the agency? As per the summons issued by the enforcement director, we have attended the office of the enforcement director. They question regarding the land, they question regarding the construction, they question regarding the notice issued by the commissioner and the order passed by the Honorable High Court. Accordingly, Mr. Vaikar has given all the statement regarding the clarification of the issue raised by the ED, issue raised in their predicted offence. Accordingly, we comply all the procedures, all the documents, and henceforth we are ready to cooperate. Mr. Vaikar will be attend the office of the ED as and when they call, as we assure the ED officers. Mr. Tekavade, could you just let us know what was the money trail that is enforcement directorate is citing? Because they claim that it is a 500 crore scam. And ultimately, what Mr. Vaikar said is very much against the claims of. There is no money trail. There is no money trail. There is no question about the 500 crores. It is a imaginary. It is a notional. Sir, is there any specific date which has been given by? As and when the officers will call, we'll cooperate them. We are a duty bound to cooperate the officer of the ED as and when they call. मोहन जी, हिंदी में बताइए आज हुआ क्या, किन मुद्दों पर सवाल पूछे गए आपके क्लाइंट? जो enforcement director ने हमको समन्स दिया था, accordingly we have furnished all the around 3,000 square documents, and as per the direction we attended the office of the ED around 11:30. 11:30 के बाद जो भी questions हुए थे, questions regarding the club, regarding the land, regarding the NOC issued by the municipal corporation, and thereafter the stop were given by the municipal corporation. एंड वो मैटर अभी सुप्रीम कोर्ट में चैलेंज हुआ है और जो भी उन्होंने क्वेरीज रेज की थी, जो भी मनी ट्रेल मांगी थी, देयर इज नो प्रोसीड ऑफ द क्राइम, देयर इज नो मनी ट्रेल, देयर इज नो क्वेश्चन अबाउट द 500 करोड़. एवरीथिंग इज नोशनल, एवरीथिंग इज इमेजिनरी. बताया जा रहा है कि वो जो बीएमसी की लैंड है वो बीएमसी ग्राउंड के ऊपर रिजर्व थी और उसको अक्वायर किया, उसका एक्विजिशन किया, वो भी इलीगल तरीके से. तो इन क्लेम्स में कितनी सच्चाई? बेसिकली ये लैंड बीएमसी की है ही नहीं. इन्होंने ये लैंड परचेज की हुई है. ये इमेजिनरी एलिगेशन है. इट इज अ बीएमसी लैंड. Land is belong to their individual land as per the conveyance deed. They have registered the documents with them. They purchased the land with the 4 to 5 people, and accordingly they started the club. There is no question arise about the BMC land. कितने पिछले 19 साल में कितना इनकम जो है वो गेन किया गया था, क्या कुछ बताया मिस्टर वाइट? वो तो नॉर्मल इनकम जो होता है वो उसका अकाउंट ईडी ऑफिसर्स को हमने दिए हुए हैं. तो वो सारे आपने बैंक ट्रांजैक्शंस के डिटेल दिए हैं? एंटायर 2001 से लेके 2001 से 2023 तक ऑल बैंक स्टेटमेंट हैज बीन गिवन टू द ईडी ऑफिसर्स एंड दे आर स्क्रूटनाइज एवरीथिंग. अगली तारीख कब है? As and when they call, we are duty bound to attend the office of the ED. सर, पुराने अमेंडमेंट्स और बाकी का दुरुपयोग किया गया था, क्या ये बात सच है? नहीं, ये सब गलत बात है. एवरीथिंग इज नोशनल, एवरीथिंग इज इमेजिनरी. ठीक है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.